मीरा रोड येथील काशीगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारतीय चलनाच्या 500 रुपयांच्या बनावट नोटा बनवणारे व त्या नोटा चलनात वितरित करणाऱ्या आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 1,08,000 रुपये किमतीच्या एकूण 216 बनावट नोटा हस्तगत करण्यात काशीगाव पोलिसांना यश मिळालं आहे। मीरा रोड येथे 2 व्यक्ती या भारतीय चलनातील 500 रुपये दराच्या बनावट नोटा कोणत्या तरी अज्ञात ठिकाणी छापून त्या चलनात आणण्याकरिता येणार असल्याची खात्रीदायक माहिती काशीगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित लांडे यांना मिळाली होती। त्यानुसार काशीगाव पोलिसांनी सापळा रचून प्राप्त माहितीच्या आधारे सुपर्णा रामकृष्ण मन्ना आणि सूर्यादेव गोपीनाथ गायन अशा 2 जणांना ताब्यात घेतलं आहे। त्यांच्याकडून 500 रुपये दराच्या 26 बनावट नोटा मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध काशीगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपींना दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी या फेक नोटा या बनावट नोटा त्यांच्या राहत्या घरात छापल्या असल्याचं सांगितले। त्यानुसार पोलिसांनी त्यांच्या रूमची झडती घेतल्यावर रूममध्ये 500 रुपये दराच्या भारतीय चलनाच्या एकूण 190 बनावट नोटा मिळून आल्या। तसेच बनावट नोटा छापण्याकरिता वापरलेले कलर झेरॉक्स प्रिंटर, A4 साइजचे प्लेन कागदी रिम, एक 4 इंचाचा चाकू, स्कूल पॅड आणि प्लास्टिकची फुटपट्टी इत्यादी साहित्य त्यांच्या घरातून जप्त करण्यात आले आहे। तर याबाबत पोलीस ठाण्यात अधिक तपास सुरू आहे। मात्र या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आवाहन केलं आहे की पैशांची देवाणघेवाण करताना बनावट चलनी नोटाद्वारे आपली फसवणूक होणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी। बनावट चलन कोणी इसम किंवा कोणी व्यक्ती वितरणात आणत असल्यास त्याबाबतची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनला देण्यात यावी असे आवाहन मीरा भाईंदर वसई विरारमधील नागरिकांना पोलिसांच्या मार्फत करण्यात आले आहे।